अमरावतीत अनोख्या उपोषणाची चर्चा सुरू आहे। अमरावतीत अनोख्या उपोषणाची चर्चा सुरू झाली आहे। इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी जीव घातलाय धोक्यात। चक्क इलेक्ट्रिक पोलवर बांधली आहे खाट। चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधण्यात आली आहे। चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी गावात उपोषण चालू आहे। चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी गावात अनोख्या पद्धतीत उपोषण सुरू आहे। अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे। इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी विलास चर्जन यांनी चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून जीव धोक्यात घालत उपोषण सुरू केलंय। चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी गावात अनोख्या पद्धतीत उपोषण सुरू आहे। वारंवार इलेक्ट्रिक पोल काढण्यासंदर्भात तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्याने चर्जन यांनी अनोख्या उपोषणाला सुरुवात केली आहे। चक्क इलेक्ट्रिकच्या पोलवर खाट बांधून त्यावर जीव धोक्यात घालत सर्जन यांनी उपोषण सुरू केलंय। या उपोषणामुळे प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झालाय। आपले प्रतिनिधी सूरज आपल्या सोबत जोडले गेले। सूरज, अमरावतीत एक अनोख्या पद्धतीने उपोषण सुरू आहे। इलेक्ट्रिकच्या खांबवर वरती खाट बांधून आंदोलन सुरू आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर सकाळी 9:30 वाजल्यापासून ज्या उपोषणाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। गावातील जर पाहिलं तर चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी गावातील संपूर्ण हा प्रकार आहे। विलास या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते या गावातील या ठिकाणी जर बघितलं गेलं तर सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रस्त्याच्या मधोमध जे आहे ते एक इलेक्ट्रिक पोल आहे आणि तोच इलेक्ट्रिक पोल काढण्यासाठी वारंवार विलास चर्जन यांनी चांदूर बाजारच्या वीज वितरणकडे मागणी केली होती, मात्र अद्यापपर्यंत त्यांची मागणी पूर्ण झाली नाही। कारण का जो रस्त्यावर मधोमध तो इलेक्ट्रिकचा पूल असल्यामुळे कदाचित मोठे अपघात होऊ शकतात, वाहतुकीला अडथळा ठरू शकतात, किंबहुना लोकांचा जीव सुद्धा त्या ठिकाणी धोक्यात जाऊ शकतात। त्याचमुळे जर पाहायला गेलं तर वीज वितरण कंपनीने कुठल्याही प्रकारची दखल घेतला न मिळाले आज सकाळी 9:30 वाजल्यापासून जे आहे विलास चर्जन यांनी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। चक्क इलेक्ट्रिक पोलला जे या ठिकाणी खाट बांधण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी विजेचा पूर्णपणे प्रहार सुरू आहे। वीज करंट या खांबाला आहे, मात्र तरी देखील जीव धोक्यात घालून आहे। वीज वितरण कार्यालयाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू केलं। अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे या ठिकाणी या आंदोलनाची दखल घेतल्यात आलेली नाही। साधारणतः 2.5 तासापासून जे आहे त्या खऱ्या अर्थाने या उपोषणाला सुरुवात झाली, मात्र लवकरात लवकर या उपोषण सोडावे अशी जी मागणी आता गावकऱ्यांकडून करू लागलेली आहे। सूरज, प्रशासनाकडून काही दखल घेण्यात आली आहे का? आपण नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं 9:30 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात झाली असली तरी मात्र अद्यापपर्यंत वीज वितरण कंपनीचा किंवा पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी कुठलाही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी गावात दाखल झाले नाही। कारण का लवकरात लवकर उपोषण सोडावे अशी मागणी करण्यात आली आहे। कारण का संपूर्ण जो वीज खांबाला पूर्णपणे विजेचा प्रवाह आहे, हे वीज पूर्णपणे चालू आहे, मात्र कदाचित जर त्याचा हात जर त्या वीज ताराला जर लागला तर त्याचा जीव जाऊ शकतो। त्यामुळे लागलीच ज्या प्रशासनाने या ठिकाणी दखल घ्यावी अशी जी मागणी आहे करण्यात आलेली आहे। धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।